माऊली नमस्कार. मी रोनित रुपेश रोठे, कैलासवासी चंद्रकांत गोपाळ रोठे यांचा नातू. मी राहणारा मुरबाड, जिल्हा ठाणे. यंदाची माझी तिसरी पायी वारी. वारीतले काही छोटे मोठे अनुभव मी माझ्या काव्यरचनेत मांडण्याचे प्रयत्न केले आहे. तीच कविता मी तुम्हाला ऐकवू इच्छितो. ती कविता अशा प्रकारे. अरे विठू, यंदा फार लवकर बोलवलंस बरं तू. दरवर्षाची वड काय संपत नाही बघ. वेड लावलंस रे तू, वेड. तुझ्या आसण्याचा, तुझ्या सोहळ्याचा, तुझ्या माऊलींचा बघ. मग कसं यायला तर पाहिजेच ना, नाहीतर ती नीरा रुसणार नाही का? काळचा खंडू माझी वाट पाहत बसणार नाही का? अरे हे सगळंच सोड, ती तुझ्याशी रुसलेली आपली रखमाई माझे वेद लावत कळसावर उभी राहणार नाही का? मग म्हटलं जाऊया यंदाई. अरे त्या दुधाळ्या वस्तीतल्या माऊली लोणचं न ठेचा कोणाला देणार? मल्हाराच्या सोन नगरीत सदानंदाचा येळकोट कसा होणार? बरडच्या शाळेत सगळ्यांची भेळ कशी होणार? नात्यापुत्याची भजी न सासवडचे समोसे विसरलो नाही बरं का. आता तू म्हणशील तू खायला येतोस की माझ्या वारीला? अरे माझ्या कुटुंबासकट असंच रमत गमत चालत नाचत ओठी तुझा नाम घेत बरं का. तुझी वारी करण्याचा सुखच लयणार बघ. सांज झाली की हरिपाठ ना, सकाळचा सूर्य बाहेर यायच्या आधीच मुक्काम सोडून त्या चंद्रभागेच्या वाटी पावलं कशी नाचू लागतात ते तुला काय माहीत होय? तू कमरेवर हात ठेवून उभा असतोस तिथं, पण इथं तुझी माऊली तुला भेटण्यासाठी उखळत्या उन्हात बरसत्या पावसात घाम गाळत भिजत चालते रे. पण एक मात्र हाय बाबा, चालण्याची ताकद बघ तुझ्याकडनंच भेटते. जसा इंद्रायणीत पाऊल टाकला की तो पाऊल जोवर चंद्रभागेत पडत नाही त्याला शांती नाही बरं का. माझा बा म्हणतो एनर्जी मिळते एनर्जी. खरं की खोटं कोणाच ठाऊक, पण एक आहे, जशी चंद्रभागेची अंघोळ झाली की तुझ्या मंदिराची प्रदक्षिणा मारायला बी जड जातं र. आता तुला सगळं इथंच सांगितलं तर भेटून काय बोलू. किती बी काय बी बोललो तरी आमचा देव मात्र तूच र. तू हाय म्हणून आम्ही हाव, तू माय आहेस आमची. आमची चूक पदरात घे बरं. काही चुकीचं बोललो असेल तर माफी असावी. रखमेला बोल, तुझा पोर तुझ्याकडे थोड्या दिवसातच येतो येतो येतो. मी पंढरीला येतो. रामकृष्ण हरी माऊली. धन्यवाद.